प्रॉब्लेम नंबर 21 बुकलेट मधला. द टर्बाइन रोटर ऑफ अ शिप हॅज मास ऑफ 2.2 टन. ठीक आहे, म्हणजे मला मास दिले, किती सांगितले? 2.2 टन घ्यायला सांगितले. टन म्हणजे किती? 1000. त्यामुळे मास किती दिले बघा? 2.2 इंटू 10⁻³ kg म्हणजे 2200 kg हे त्याचं मास दिलेलं आहे. पुढे रोटेट्स ऍट 1800 rpm. ठीक आहे, त्याची स्पीड दिल्या. रोटेट्स ऍट 1800 rpm म्हणजे शिपचा जो टर्बाईनचा रोटर आहे म्हणजे इंजिनचा पार्ट त्याची रोटेशनल स्पीड किती आहे? 1800 rpm. क्लॉकवाईज आणि कुठं रोटेट व्हायला लागलाय? क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट व्हायला लागलाय. क्लॉकवाईज when viewed from the aft. आता aft म्हणजे काय सांगा बघा. aft म्हणजे काय? रियर. रियरला. फ्रंटला काय म्हणते आपण? बो. रियरला काय म्हणते? स्टर्न किंवा आफ्ट. स्टर्न किंवा, ठीक आहे, त्याने सांगितले आफ्ट म्हणजे रियर. ओके, when viewed from aft म्हणजे रियर. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रोटर इज. त्या रोटरची रेडियस ऑफ गायरेशन दिले. रेडियस ऑफ गायरेशन कधीही आपल्याला मीटर मध्ये पुट करावं लागते. त्यामुळे बाळांनो त्याची 320 mm दिले. मी मीटर मध्ये 0.32 0.32 मीटर. पुढे बघा. डिटरमाइन द गायरोस्कोपिक कपल अँड इट्स इफेक्ट. गायरोस्कोपिक कपल आणि त्याचा इफेक्ट शोधायचा आहे. त्यासाठी 3 प्रॉब्लेम दिलेत खाली. ठीक आहे, त्यातला पहिला मी सोडवत होता. पहिला, ठीक आहे, एक एक वाचत जाऊया. त्यातला पहिला काय म्हटलंय बघा. शिप टर्न्स राईट ऍट रेडियस 250 मीटर. ठीक आहे, म्हणजे शिपनं राईट टर्न घेतला. राईट टर्न घेतला याचा अर्थ काय बघा? स्टिअरिंगची केस आहे, बरोबर? स्टिअरिंगची केस आहे आणि टर्न कुठे घेतलाय? राईट टर्न. स्टिअरिंगची केस आहे, राईट टर्न घेतलाय. ठीक आहे, ऍट रेडियस ऑफ 250 मीटर. आणि शिपनं जो टर्न घेतलाय तो किती आहे बघा? मी तुम्हाला एक दाखवतो येतं फक्त. समजा हे तुमचा टॉप व्ह्यू आहे शिपचा आणि ही शिप असं टर्न घेणार आहे. ठीक आहे, शिप टर्न घेणार आहे. त्याची रेडियस दिली, त्या टर्नची रेडियस दिली 250 मीटर. ओके, विथ द स्पीड ऑफ. आणि त्यावेळेला शिपची व्हेलॉसिटी पण दिलेली आहे 25 km/h. ही शिपची व्हेलॉसिटी दिली आहे 25 km/h. मग आता बघा, तुम्ही मला सांगा, मला व्हेलॉसिटी ही km/h मध्ये दिलेली आहे, पण ती मला लागणार कशामध्ये बघा? मीटर पर सेकंड. ठीक आहे, त्यामुळे आपण याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करूया. सो 25 इंटू किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर डिवाइड बाय तास 1 आर म्हणजे 3600 सेकंड. 3600 सेकंड म्हणजे काय असते बघा? 1 तास. सो हे सॉल्व करा. इंटू 10⁻³ डिवाइड बाय 3600 सॉल्व करा. 6.94 व्हेलॉसिटी मिळते 6.94 मीटर पर सेकंड. ही बघा काय शिपची व्हेलॉसिटी आहे. आता मला जवळजवळ सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि पहिला प्रॉब्लेम काय सांगितले? शिप टर्न टुवर्ड्स राईट. ठीक आहे, आपण ते नंतर इफेक्टचं नंतर बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया? गायरोस्कोपिक कपल. आपल्याला कपल आणि काय विचारलेलं असते बघा? इफेक्ट. त्यातला पहिला जो फॉर्म्युलाचा पार्ट आहे तो कम्प्लीट करूया. गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपल C इज इक्वल टू. गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला काय? I ओमेगा ओमेगा पी. गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला काय? I ओमेगा ओमेगा पी. I म्हणजे काय? मास मोमेंट ऑफ इनर्शिया. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेटिंग पार्ट ऑफ इंजिन आणि ओमेगा पी म्हणजे प्रिसिजनल अँग्युलर व्हेलॉसिटी. आता बघा ह्या सगळ्या किमती मी लिहितो. I म्हणजे काय असतं रे? मास मोमेंट ऑफ इनर्शिया mk². ओमेगा म्हणजेच काय? स्पीड 2πn डिवाइड बाय 60. त्याच्यानंतर ओमेगा पी म्हणजेच काय? v/r. सो व्हेलॉसिटी डिवाइड बाय r म्हणजे रेडियस. ठीक आहे, ओमेगा पी. आता सगळ्या किमती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेत त्यामुळे आपण त्या पुट करूया. मास किती दिले बघा? टर्बाईन रोटरचं 2.2 इंटू 10⁻³ म्हणजे 2200 इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर 0.32 चा स्क्वेअर इंटू 2 पाय n म्हणजे स्पीड. स्पीड किती दिले बघा? 1800 डिवाइड बाय 60 इंटू v/r व्हेलॉसिटी 6.94 डिवाइड बाय r म्हणजे रेडियस. किती रेडियसला टर्न घेतलाय? 250 ला.
सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यास तुम्हाला गायरोस्कोपिक कपल मिळेल. गायरोस्कोपिक कपलची किंमत तुम्हाला बघा इथून मिळेल. $1178.80. ओके, 1178.80 न्यूटन मीटर. ठीक आहे, सगळ्या किमती मी व्हेलॉसिटी मीटर मध्ये पुट केली, रेडियस मीटर मध्ये पुट केली, के मीटर मध्ये पुट केलता. त्यामुळे सी म्हणजे मोमेंट म्हणजेच कपल 1178.8 न्यूटन मीटर एवढा ऍक्ट होणार, तर ही शिफ्ट काय होणार, टर्न होणार. ठीक आहे, शिफ्ट ती गायरोस्कोपिक इफेक्ट होणार. आता इफेक्ट तुम्ही सांगायचा मला इफेक्ट. मी फक्त दाखवताना चुकून काय केलं बघा, इथं राईट टर्न लिहिले आणि मी शिफ्टचा लेफ्ट टर्न दाखवला, हे चुकून झाले. ठीक आहे, राईट टर्न ह्या बाजूला ह्या बाजूला आहे, चुकून मी लेफ्टला दाखवलाय. राईट टर्न दाखवतोस. ठीक आहे, इथे लिहितो राईट टर्न. शिफ्टनं राईट टर्न घेतला. आता तुम्ही मला सांगा, या शिप वरती गायरोस्कोपिक इफेक्ट काय ऍक्ट व्हायला पाहिजे? शिप वरती गायरोस्कोपिक इफेक्ट काय ऍक्ट व्हायला पाहिजे? स्टीअरिंग आहे. स्टीअरिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्वर कुठे आहे सांगा? ऑब्झर्वर रिअरला इथं आहे, रिअरला. ओके, त्यानंतर प्रोपेलर कसा रोटेट व्हायला लागलाय? क्लॉकवाईज. ऑब्झर्वर रिअरला, प्रोपेलर क्लॉकवाईज रोटेट व्हायलाय. आणि टर्न कुठे घेतलाय? राईटला. म्हणजे काय होणार माहिती, डीप होणार आणि मागचं सांगतो, लिहून ठेवतो. हे लक्ष द्या, मी इथं लिहून ठेवतो. आपली ओरिजिनल कंडिशन इथे लिहितो. ऑब्झर्वर कुठं असतोय रे? रिअरला. ओरिजिनल कंडिशन लिहालंय मी इथं. त्यानंतर प्रोपेलर कुठे रोटेट होतोय? क्लॉकवाईज. इथं लिहितो प्रोपेलर कुठे रोटेट होतोय? क्लॉकवाईज. त्याच्यानंतर शिपचा टर्न कुठं असतोय आपला? ओरिजिनल लेफ्टला. इफेक्ट काय असतो? इफेक्ट ओरिजिनल कंडिशनचा इफेक्ट काय असतोय? ओरिजिनल कंडिशनचा इफेक्ट असतोय राईज द बो. फ्रंट काय होणार? राईज. हा ओरिजिनल आहे, ओरिजिनल. आता याला कम्पेअर करा, याला कम्पेअर करा. ऑब्झर्वर रिअरलाच आहे, प्रोपेलर क्लॉकवाईजच आहे. टर्न इथं ओरिजिनली लेफ्ट होता, इथं कुठे घेतलाय? राईट घेतलाय. म्हणजे किती चेंज झाले रे यात? एकच चेंज झाले? एकच चेंज झाला. एक चेंज झाला म्हणजे हा इफेक्ट बरोबर काय आला पाहिजे? उलटा. म्हणजे याचा बोन फ्रंट राईट व्हायच्या ऐवजी काय व्हायला पाहिजे? आता खाली जायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणार इथं? डीप द बो आणि राईज द टेल म्हणजे रिअर म्हणजे स्टर्न व्हायला पाहिजे. स्टर्न किंवा ऍक्ट. म्हणून मी इथे लिहितो गायरोस्कोपिक इफेक्ट. गायरोस्कोपिक इफेक्ट काय आला बघा. पहिल्यांदा कंडिशन लिहितो, काय आहे दिलेली कंडिशन. व्हेन ऑब्झर्वर इज ऍट रिअर, अंडरलाईन करून ठेवतो, कॉमा, प्रोपेलर रोटेट्स इन क्लॉकवाईज डायरेक्शन, अंडरलाईन करून ठेवतो दुसरी कंडिशन. अँड शिप स्टीयर टुवर्ड्स, कुठे सांगितले त्यानं? राईट. शिप स्टीयर टुवर्ड्स राईट. देन गायरोस्कोपिक इफेक्ट इज, आता अगोदरचा इफेक्ट जो होता त्याच्याबरोबर अपोजिट काय येणार? कारण या तिघांपैकी काय आली? एक कंडिशन बदलली, याच्या बरोबर अपोजिट. राईज द बोच्या ऐवजी काय येणार? डीप द बो अँड राईज द स्टर्न. म्हणजे फ्रंट, लक्ष द्या, फ्रंट खाली गेला तर आपोआप रिअर कुठे येणार? वर येणार. सो डीप द बो, राईज द स्टर्न, हा तुमचा काय इफेक्ट आहे. इथं बघा तुमचा 1 नंबरचा प्रॉब्लेम स्टीअरिंगचा संपला. या क्वेश्चन जो दिलता त्यातला 1 नंबरचा प्रॉब्लेम संपला. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. नाही, 1 नंबर मध्ये नाही. टोटल 3 आहेत यात. ओके, ठीक आहे. जर काय डाऊट नसेल तर मग मी पुढे जाऊ. आता 2 नंबरचा सॉल्व्ह करतो. 2 नंबरचा. ठीक आहे, 2 नंबर काय म्हटले बघा. 2 नंबरला शिप पिचेस. आता इथं पिचिंग दिले, म्हणजे दुसरा प्रॉब्लेम हा पिचिंगचा आहे. काय म्हणले? शिप पिचेस विथ बो रायझिंग. बो म्हणजे फ्रंट, रायझिंग म्हणजे वरती. शिप पिचेस बो रायझिंग म्हणजे पिचिंग कुठे व्हायला लागले? अपवर्ड. बो राईज व्हायला, याचा फ्रंट कुठे यालाय? अपवर्डला यालाय. त्यामुळे पिचिंग अपवर्ड आहे.
शिप पिचेस विथ बो रायझिंग ऍट अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि त्याची रायझिंगची अँग्युलर व्हेलॉसिटी दिल्या. बघा मी दाखवतो, जरा लक्ष द्या. ही शिप आहे, हा त्याचा ऍक्सिस, हा रोटेटिंग पार्ट, म्हणजे हा ऍक्सिस ऑफ स्पिन, आणि ह्याची डायरेक्ट वर किती अँग्युलर स्पीडनं चालले तेच दिले. मग याची स्पीड म्हणजे काय असणार आहे, ओमेगा पी, म्हणजे डायरेक्ट ओमेगा पीच दिलाय. बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये फरक तुमच्या लक्षात आला असेल. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेला, फाय म्हणजे अँप्लिट्यूड दिलेली, ठीक आहे, टाइम पिरियड दिलता. पण आज तसं काय दिलं नाही. शिप पिचेस अपवर्ड विथ अँग्युलर व्हेलॉसिटी, डायरेक्ट व्हेलॉसिटी दिल्या किती, 0.8 रेडियन पर सेकंड पिचिंगची व्हेलॉसिटीज दिल्या. त्यामुळे आता काहीही ओमेगा पी शोधायलाच लागणार नाही, डायरेक्टच दिलाय, संपलं. आता काय कपल काढायचा आणि इफेक्ट लिहायचा. आता मी लिहितो गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला सांगा, आय ओमेगा ओमेगा पी. आता काल ह्या फॉर्म्युल्याला ओमेगा पी ला मी काय लिहितो, पाय इंटू ओमेगा 1, पाय इंटू ओमेगा 1. पाय इंटू ओमेगा 1. पण आज काय तसं लिहायची काय गरजच नाही. काय का? लिहायची गरज नाही, ओमेगा पीच दिला ना डायरेक्ट, ओमेगा हा, पीच होय. दिला डायरेक्ट, त्यामुळे काही गरजच चालतंय. नाही. डायरेक्ट किमती करतो. आय म्हणजे एम के स्क्वेअर, ओमेगा म्हणजे 2πn/60, आणि ओमेगा पी ची डायरेक्ट किंमत दिल्या 0.8. सगळ्या किमती मी पुट करतो. मास 2200 kg, रेडियस ऑफ गायरेशन 0.32 चा स्क्वेअर इंटू 2πn, एन किती दिला 1800 /60 इंटू ओमेगा पी दिला 0.8. सॉल्व करा, तुम्हाला बघा सीचा आन्सर मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला सीचा आन्सर मिळेल. गायरोस्कोपिक कपल. 33.97 इंटू 10⁻³ 33.97 3 न्यूटन मीटर एवढा कपल ऍक्ट होणार. ठीक आहे, पिचिंगचा मला कपल मिळाला. कपल बरोबर मला काय पाहिजे, कपल बरोबर मला काय पाहिजे, इफेक्ट पण पाहिजे. म्हणून मी लिहितो गायरोस्कोपिक इफेक्ट. तुम्ही सांगायचं गायरोस्कोपिक इफेक्ट. पण गायरोस्कोपिक इफेक्ट लिहायच्या अगोदर ओरिजिनल कंडिशन लिहून तुम्हाला इफेक्ट काय ते सांगू काय परत एकदा. पिचिंगचा इफेक्ट आठवतो तुम्हाला. ओके ठीक आहे, मग ओरिजिनल कंडिशन सांगा. इन ज्या कंडिशन असतात की नाही, त्या पिचिंगच्या कंडिशन सांगा तुम्ही. ऑब्झर्वर कुठं असतोय, रिअरला. रिअरला. प्रोपेलर कसा रोटेट होतोय, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज, ठीक आहे. आणि पिचिंग कुठं असते आपलं ओरिजिनल कंडिशनला, म्हणजे बो वरती जातोय. बरोबर, म्हणजे रायझिंग, बरोबर, म्हणजे Rising. अपवर्ड. ठीक आहे, म्हणजे ऑब्झर्वर रिअरला, प्रोपेलर क्लॉकवाईज, आणि तुमचा फ्रंट म्हणजे बो हा काय होतोय, राईज. तर त्या कंडिशनसाठी इफेक्ट का असतोय, इफेक्ट का असतोय, रेग्युलेटर नसेल हा आपला. शिप काय होते, शिप राईटला टर्न घेते, म्हणजे बो मूव्ह टुवर्ड्स स्टारबोर्ड. शिप काय होते, राईटला टर्न घेते. आता तुमच्या प्रॉब्लेम मध्ये इफेक्ट कसा येणार सांगा, तुमच्या प्रॉब्लेम मधला. ऑब्झर्वर कुठे आहे बघा, रिअरला आहे. प्रोपेलर कसं रोटेट व्हायलाय, क्लॉकवाईज. आणि पिचिंग कुठे आहे, अपवर्ड, म्हणजे ओरिजिनल कंडिशन झाली डायरेक्ट. ओरिजिनल कंडिशन ओरिजिनल झाले की तुमचा फ्रंट म्हणजे बो हा काय होणार, राईटला मूव्ह होणार, म्हणजे बो मूव्ह टुवर्ड्स स्टारबोर्ड. आता इफेक्ट लिहितो. ऑब्झर्वर स्टारबोर्ड वरती. हा बरोबर. इज ऍट, वेन ऑब्झर्वर इज ऍट रिअर, अंडरलाईन करून ठेवतो. प्रोपेलर रोटेट्स in clockwise direction and ship pitches upward, then gyroscopic effect is, gyroscopic effect काय, bow moves toward starboard, bow moves toward starboard म्हणजेच काय, राईट टर्न. म्हणजे शिप वर जायच्या वरती अपवर्ड पिचिंग चालू झालं तर शिप पुढे रोटेट व्हायला चालू, त्या स्टारबोर्ड कडे म्हणजे राईट टर्न घ्यायला चालू करते. हा तुमचा गायरोस्कोपिक इफेक्ट. हा 2 नंबरचा प्रॉब्लेम. ठीक आहे, 2 नंबरच्या पिचिंगच्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का सांगा, 2 नंबरच्या पिचिंगच्या प्रॉब्लेम मध्ये. नाही. सोपा आहे, ओके.
3 नंबरचा प्रॉब्लेम घ्या त्यातला 3 नंबरचा. काय म्हटले बघा, शिप रोल्स ऍट अँग्युलर व्हेलॉसिटी. आता काय झालं, 3 नंबर दिलाय रोलिंग. तिन्ही कंडिशन आल्या बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये, रोलिंग पण आले. आता रोलिंगच्या केसमध्ये त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी दिल्या म्हणजेच ओमेगा पी दिलाय. रोलिंगचा ओमेगा पी किती दिलाय 0.1 रेडियन पर सेकंड. आता रोलिंग म्हणजे काय असते सांगतो. ही शिप आहे, ती अशी अशी होत असते स्वतःच्या पोझिशनला, अशी अशी. याला काय म्हणतात रोलिंग. रोलिंग मध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होत नाही. नाही. पण त्याला गायरोस्कोपिक कपल असते. हे रोटेट व्हायला ना म्हणजे कपल आहे. तुम्हाला इफेक्ट म्हणजे काय, इकडे तिकडे जात नाही, वर खाली होत नाही, आहे तिथं रोल होत राहते. म्हणजे इफेक्ट ऍक्ट होत नाही, फक्त हे काय होतं याच्यावर कपल ऍक्ट होतो. ठीक आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण कपल ऍक्ट करूया आणि कपलची किंमत काढूया, मग इफेक्ट लिहूया. ठीक आहे, मग मी लिहितो गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला काय रे, आय ओमेगा ओमेगा पी. आय म्हणजे एम के स्क्वेअर, ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60 आणि ओमेगा पी म्हणजेच काय, रोलिंगची जी स्पीड दिली आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ती. मास दिले 2200, रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला दिलाय 0.32, स्पीड दिली 1800. सॉल्व करा, तुम्हाला कपलची किंमत मिळेल. गायरोस्कोपिक कपल ड्युरिंग रोलिंग. फोर 4.24 into 10⁻³ 4.22 into 24 न्यूटन मीटर एवढा कपल ऍक्ट होणार. पण कपल जरी ऍक्ट झाला तरी त्याच्यामध्ये बानो गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होत नाही. म्हणून मी ते लिहितो गायरोस्कोपिक इफेक्ट नो गायरोस्कोपिक इफेक्ट ड्युरिंग रोलिंग. There is no gyroscopic effect on ship. शिप वरती गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होत नाही. हा तुमचा 3 नंबरचा प्रॉब्लेम. आता हे काय आहे, रोलिंग सहसा मुद्दाम फसवण्यासाठी देतात. हे फसवण्यासाठी देतात पोरांना. म्हणजे काय, कपलची किंमत असते पण इफेक्ट नसतो. मग पोरांना इफेक्ट नसल्यामुळे काय वाटते, कपल पण नाही वाटतं, त्यामुळे कपलची किंमत शून्य लिहितात पोरं. तसं नाही आहे, हे रोल व्हायला लागले म्हणजे यावर कपल आहे पण इफेक्ट काय ऍक्ट होईना, एकाच जागी येते, इकडे तिकडे कुठे जात नाही. ठीक आहे, त्यामुळे इफेक्ट काय ऍक्ट होत नाही, फक्त त्याच्यामध्ये काय रोलिंगच आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम मध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. काय नाही. नाही बर, मग तुम्हाला मी एक क्वेश्चन होमवर्कला देऊ, सोडवणार सगळी? ओके, नक्की सोडवणार? हो. ठीक आहे. 17.5 नंबरचा प्रॉब्लेम जरा वाचा, त्यात काहीतरी एक वेगळी गोष्ट आली, ती काय असते मी सांगतो. ठीक आहे, 17.5 नंबरचा प्रॉब्लेम म्हणजे 22 नंबरचा प्रॉब्लेम असेल बघा. आहे का बघा 22 नंबरचा प्रॉब्लेम? होय आहे. आहे. द रोटर ऑफ टर्बाइन ऑफ शिप ऑफ मास बरोबर. 2500 kg 2500 kg आहे का? आहे. जरा वाचत वाचत जावा पुढं. काय डिटरमाइन नंतर पहिलं जे आन्सर विचारले, पहिलं आन्सर ते जरा व्यवस्थित वाचा. काय म्हणते, The ship steers to the left in the curve of 80 meter हा radius at a speed of 15 knots. 1 knot is equal to 1860 मीटर पर मीटर पर आर. ठीक आहे, 1 नॉट मी तर मुद्दाम लिहून ठेवतो. 1 नॉट 1 नॉट इज इक्वल टू 1860 काय मीटर पर आर दिले. म्हणजे 1860 हे मीटर मध्ये आहे ऑलरेडी, आरचं सेकंड करायला पाहिजे म्हणजे डिवाइड बाय 3600 करायचे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे एवढाच फक्त. बरोबर. ठीक आहे, जे काही येईल हे सॉल्व्ह करायचं, हे सगळं सॉल्व्ह करायचं, त्याचं जे येईल ते आन्सर. ठीक आहे, म्हणून काय म्हणले मी, मुद्दाम तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. 0.51 पुन्हा त्याच्यामध्ये 3 आन्सर विचारले. ठीक आहे, आता आपण मागच्या 3 प्रॉब्लेम मध्ये जवळजवळ सगळे आन्सर काढल्यात बघा. स्टिअरिंग घेतलंय, पिचिंग घेतलंय, पिचिंगचं ऍक्सलरेशन पण काढले बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये. दुसरा प्रॉब्लेम जो गेला ना ऍक्सलरेशन पण काढले बघा.
काय आणि आजच्या प्रॉब्लेम मध्ये रोलिंग पण घेतले. त्यामुळे सगळ्या कंडिशन सॉल्व्ह केलेल्या आहेत आपण. तो प्रॉब्लेम तुम्ही फक्त काय करा, होमवर्कला सॉल्व्ह करा. सोपा आहे, सोपा आहे. अगोदरचे 3 प्रॉब्लेम बघितले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ओके. आता बाळांनो, शिफ्टचे प्रॉब्लेम सोपे असतात म्हणून मी 3च घेतले. ठीक आहे. हो. याच्या पुढं टू व्हीलर बाळांनो जरासं महत्वाचं आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर. पेपरला निम्म्या टाइम टू व्हीलर पडते, निम्म्या टाइम फोर व्हीलर पडते आणि कधी तर शिफ्ट पडते. तर म्हणजे मी जर 10 पेपर मधले 4 पेपर मध्ये टू व्हीलर असते, 4 पेपर मध्ये फोर व्हीलर असते आणि 2 पेपर मध्ये शिप असते. ठीक आहे. त्यामुळे आता इथनं पुढचं जे काही इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, टू व्हीलर. आणि टू व्हीलरचे प्रॉब्लेम मी ऍक्च्युली आज घेणार होतो, पण कसं झालं मी व्हिडिओ अपलोड केला 4 वाजता. त्यामुळे तुम्ही बघितला नसेल तर मग तुम्हाला काय सांगता येणार नाही मला. ठीक आहे. त्यामुळे मी आता टू व्हीलरचा प्रॉब्लेम घेणार नाही. मी जो व्हिडिओ अपलोड केलाय टू व्हीलरचा तो बघून घ्या. ठीक आहे. टू व्हीलरचा व्हिडिओ बघितला की मग आपण उद्या टू व्हीलरचे काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. उद्या आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता बाळांनो 6:55 झाल्यात. बरोबर 7:05 आपण एमडी चालू करूया. 7:05. ठीक आहे. मी डिझाईन ऑफ की येणार आहे आज. डिझाईन ऑफ की 7:05. चलो. बरोबर 7:05 10 मिनिटांनी